सोलापूर शहरातील 10 बीडी उत्पादक सहकारी बीडी कारखाने शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांनी अवसायनात काढले आहेत। परंतु अवसायनात काढलेल्या बीडी उत्पादन कारखान्यातील महिला बीडी कामगारांची थकीत मजुरी आणि इतर देणी रक्कम देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले। याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली। सोलापुरातील सहकारी तत्वावर चालणारे बेकायदेशीर बीडी कारखाने विरुद्ध कामगार सेनेच्या वतीने आंदोलन पुकारले होते। त्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा सहकारी निबंधक यांनी 10 कारखाने अवसायनात काढले आहेत। ते याप्रमाणे श्री बालाजी बीडी औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था, श्री प्रियदर्शनी महिला बीडी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, श्री स्वामी समर्थ औद्योगिक उत्पादक संस्था, श्री सिद्धेश्वर बीडी औद्योगिक उत्पादन संस्था, सोनिया महिला बीडी कामगार उत्पादक संस्था, ओम भवानी बीडी उत्पादक संस्था, प्रणितीताई बीडी उत्पादक संस्था औद्योगिक सहकारी संस्था, पीजी बीडी उद्योग औद्योगिक सहकारी संस्था, शंकर महिला बीडी उत्पादक संस्था, पद्मावती बीडी उद्योग औद्योगिक सहकारी संस्था या आहेत। परंतु या कारखान्यातील महिला बीडी कामगारांना थकीत मजुरी, भविष्य निर्वाह निधी, हक्क रजा आणि इतर देणे रक्कम देण्याचे असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी सदर महिला बीडी कामगारांना ती रक्कम मिळवून द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जय महाराष्ट्र। सोलापुरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या बीडी कंपन्यांनी जवळजवळ सोलापुरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या बीडी कारखाने जवळजवळ 10 ते 15 कारखाने असून या कारखान्यामध्ये कामगारांना कुठलीही सुविधा न देता, कायदेशीर हक्क न देता, किमान वेतन न देता अशा अनेक प्रकारच्या फायद्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी या सहकारी तत्वावर कारखाने केलेले आहेत। या बाबतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु अचानक 31/12/2024 रोजी सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी अवसायनामध्ये काही कारखाने गेले असं कळालं, माहिती दिलेली आहे। त्या संबंधात काही देणं घेणं असल्यास आपण कळावं असा या ठिकाणी मजकूर देण्यात आला। त्यावरून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही 10 कारखाने, त्यामध्ये बालाजी बीडी औद्योगिक कंपनी, प्रियदर्शनी बीडी कारखाना, श्री समर्थ बीडी कंपनी, श्री सिद्धेश्वर बीडी कंपनी, सोनिया महिला सहकारी संस्था, ओम भवानी बीडी औद्योगिक संस्था, प्रणितीताई बीडी उत्पादक संस्था, पीजी सहकारी बीडी उद्योग संस्था, शंकर महिला बीडी उद्योग संस्था, पद्मावती बीडी उद्योग संस्था या 10 कारखान्यामधल्या बीडी कामगारांना हे कारखाने अवसायामध्ये काढले। त्या कारखान्यात जे कामगार काम करतात त्यांना देणी PF असो, 11 असो, किमान असो किंवा काय मजुरी जर शिल्लक राहिली त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। या बाबतीमध्ये DDR साहेबांनी शहर यांनी या बाबतीत बैठकीत बोलवून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। मी सर्व बीडी कामगारांना विनंती करतो, आजवरून विनंती करतो, या ठेकेदारी कारखान्यामध्ये जे महिला बीडी कामगार काम केलेले आहेत त्यांनी आपले काय देणं असेल ठेकेदारी कारखान्यामध्ये तर आपण महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय 1593 कुचन नगर पद्मशाली चौक येथे संपर्क साधावा। मी विष्णू कारंपुरी महाराज, त्या संस्थेचा कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष बोलतो। माझा नंबर आहे 98 81 30 17 77। या ठिकाणी संपर्क साधावं आणि आपली तक्रार नोंद करावी असे आवाहन करतो। आणि जोपर्यंत तुमचा न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।